बघा आणलंय की नाही माझ्या लेकाची वरात मूल घरात. अगो निघ निघ ऐसून अनर्थ होईल. मी हात जोडते तुझ्या. दत्ता तू आज जा ह्यांका थांबव. ह्यांचं सांगता येणार नाही काय करतील. आहे पडले तर पडू देत मुर्ते. हे काय कमी आहात? दत्ता माझ्या घरासमोर रक्त सांडूक नको रे. मी हात जोडते तुझ्या. आहे माझी शपथ आहे तुका. तू यांका थांबवलं नाहीस तर यांच्या बंदुकीतून सुटलेली पहिली गोळी मी खाईन. जा रे बाबा जा. हे तुझा आहेसून तुझ्या पोराचा भरा होत आहे ना तर होऊ दे. तुझ्या हट्टापायी त्याचा जीव जाय. जागे बाहेसून जा. असा कसा जाव नाचान दे माका. रक्त आपलंय की नाही आणलंय की नाही वरात दारात. वरात आणलंस ना आता मुर्दे घेऊन जा. छाया आता बघताय आज कोण कोणाचा कसा मुडका पाडता येता. बघताला मी दाखवतोय तुका. छाया छाया माझा आहे. छाया छाया अण्णा 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 मी त्याका सांगता येसून जाऊ. ती ती बंदूक पडून रवली तर गन चढात. अण्णा रवान दे. मी करते काय ता. तू काय करणारस? हा त्या वच्चीचा तिच्या घोवाचा आणि त्याच्या झिलाचा मुंडक्या वाया माका आणून ठेवशील पायाजवळ. ठेवशील वाटेत जा कोण येईल त्याच्या नावाचा काढतोस भरेन. अण्णा अण्णा नका. हट! अण्णा अण्णा इथे येईलस आडो. इथे येईलस. वच्ची दारात येली. माझ्या दारात वरात नाचवली आणि जिथे गेली. चल पुढं. जीव घेईन तुझं. सोडा. घबराव. वच्छे अण्णा नायकाच्या दारात वरात आणलंस. वरात काय असतात मी दाखवीन अख्ख्या गावात. या पौर्णिमेच्या आत या खळ्यात मांडव घालेन. आता अहो अहो थांबा ना. अहो अहो असं काय करतास. आता ती बंदूक ठेवा आधी आणि बघते काय गेले ते. बघ बघ काशा तुझ्या बायलीक बघू गाव लोटलेला. नजर लागत माझ्या सुनेक. माझ्या लेकाच्या लग्नाक नाही इलास ना. मग आता काय बघतास डोळे फाडून. काय झाला या सगळा. कोणी केला असत ना त्याचा तळतळाट वय. रक्ताची उलटी होती. माझ्या लेकाची वरात नाचवत आणलंय ना. ता बघवला नाही
आम्ही काय केला? झाला तर बरा नाही झाला. वच्छे बरा नाही उपाशी कोणाचा. बराच जरा लय नाचा होती ना, आता नाच. ए डोळे फुटले तुझे. तुझ्या घरात काय लग्न कार्य होऊची नाही हत. वराट उलटात. हा काय भला होऊचा नाही कोणाचा आहे सर. रवांदी नवीन सूट. बघतास ना सुनेची घर भरवणी कशी होता ती. मागता उलटा पडलेला. सगळी तयारी करून गेलेलोय. सगळ्याचा नायनेट केल्याने या का असा उगाच होणार नाही या. गे आम्ही काय करू ना? होय तर तुझ्या घराकडे कोण जाता? मग आता किती इलास? हा तमाशो बघू. आबाच्या घराचा कसा वाटोळा होता ता बघू किलास. आबा समजवती का लगीन हा तुमच्या घराकडे? होय लगीन हा. कोण इलास लग्नात इलास कामात नाही ना. चला जावा चालती व्हा. गो तू किती रडतोस? रडायचा नाही. ह्यांच्या छातीवर उभं राहायचा. अशीच हाती गपराव इलय मी. यात मा पोलांड थांब. आधी नाव घे. मंगळसूत्राचे 2 वाटी हो. मोठ्यान बोल. सगळ्यांका ऐकूक जाऊ कोया. मंगळसूत्राचे 2 वाटी हो. सासर माहेरची खून. काशीनाथ रावांचं नाव घेते. नायकांची सून. अगो आबा नायकांची सून म्हण. हो हो. आबा नायकांची सून. ऐकलास ना. आबा नायकाच्या घरात सून इलिया. हा लावलंय लगीन. कोण माझा काय वाईट करू शकणार नाही. ओलांड बाप. ओलांड. झाला तमाशा बघून. तर अण्णा नाईकाच्या पायाची धूळ चाटूक जावा. नाही ना ठोतलो का अण्णा तो. नाही ना ठोतलो. माझाच चुकला. मी तुका जाऊक सांगितलंय. आई किती रडतस? अगं काही झालेलं नाही या. दत्ता रे काय म्हणायचं तुका. एवढं मार खाऊन पण तू. आई मी मार खाल्ल्याने म्हणून वच्चीचा जीव वाचलो. नाहीतर तो विषय नको. हे पण खय गेले हात काय कळणार नाही. आहे ना आता बघू गेलंय ना अण्णांका. होय रे पण तो तरी येऊ खय होतो ना. तो पण खय रावलो काय कळणार नाही. दत्ता अण्णांनी सांगलेलं ऐकलंस ना. पौर्णिमेपातूर खळ्यात मांडव घालूचो हा. लय खर्च करणार आहोत ते माझ्या लग्नाचो. हा किती सांग. कारण मी त्यांचा लाडक्या चेडू असय. तसं त्यांनी बोलून दाखवले नाही कधी. पण बघलंस ना माझ्यावर किती जीव असा तो त्यांचो. सगळा गाव बघत रवताला असा लगीन करून देतले ते माझा. माधवा तू पण आता तुझी बुका बिका बंद करून बसा. एकदा लगीन झाला काय मग काय ती उघड. माझा झाला काय मग तू पण सुटशी. माझा चचे नाही नाही माझा लगीन नाही. एवढ्यात नाही. मी अभ्यास बंद करतोय. आधी तुझा होऊन जाऊ दे. आहे माका तर वाटता अण्णा माझ्याच लग्नाची तयारी करतात. भावाक मारल्याने त्याचा तुका काय नाही. लग्नाचा पडला. अगं होईत आज ना उद्या तुझा लगीन होईत. माका माहित हा माझा भला झालेला माझा थाटामाटात लगीन झालेला तुका बघवचा नाय. अण्णा तुझ्या अंगारचे सगळे दागिने माका दितले म्हणून घाबरतस की काय. अगे अण्णांचा लाडक्या चेडू असे मी. सगळे दागिने मागले ना तरी सगळे दागिने दितले अण्णा माका. दागिने व्हायत तुका. तो आण बंद कर का मी येऊन करू.
आता लगीन असा माझा कळला ना. देता उजवून नंतर तोंड दाखवू नकोस. नाही अरे खय होते अण्णा नेने आणि रघु काका काय बघलस ना हे अण्णा पण माझ्या हळदीच्या पार्टीत बसलेले होत. समजलंस ना. कदा कदा स्वतःच विचार करायचो. लगीन काढला हा खरा, पण दुसऱ्याच्या घरात जाऊन काय दिवे लावीत काय कळणार नाही. ना तू म्हणत असशील तर कायमचो बंदोबस्त करताय त्या वच्चीचो सगळा बांधून घालताय. माका गरज नाही त्याची रघु. माझ्या घरासमोरून त्या काशाची वरात काढल्यान नाचत होती नाचत. अरे अण्णा नायकाच्या घरासमोर नाचूची हिम्मत कशी केल्यान रघु. मी गप्प राहणाऱ्यातलो नाही हा. काय नेने. नाही अण्णा, कुठली गोष्ट करताना जरा मागचा पुढचा विचार करत जा. त्या दिवशी तुझी बंदूक चालली असती ना, फार मागात पडला असता. काय मागत पडला. अरे वाघाक रक्त वया मग तो मागचा पुढचा विचार नाही कर. आज सुटला आबाचा घराणा, पण पुढच्या खेपेत सरळ रेषेत उभं करेन त्या नवीन सुने सकट. एका काढतूस सगळ्यांना संपवेन. मुर्दे होरेत फेकून देईन. ना बस शांत हो, बस बस खाली बस. ये नेने तळ बघू घेवा. काय बघतस काय. पौर्णिमेच्या आत लगीन लागू होया. ऐ माझ्याकडे एक मुलगा आहे. लगीन छायाचा नाही माधवाचा होई. ता पण पौर्णिमेच्या आत कळला. ना ना थांबा हो, करते मी करते. तुम्ही बसा बसा बसू बसा. बसा सावकाश सावकाश बसा. हा सावकाश पाय वर घ्या. इंदू अण्णा इलो नाही योग. घाईघाईत लगीन ठरवता जरा बघू खायला. नाना छाया फटकळा पण पोटचा पोरा त्याचा चांगला होईत असा स्थळ बघू ना. मात्र एक मात्र बरा झाला हा. अहो काशीच्या लग्नाच्या निमित्तान ह्यांनी छायाच्या लग्नाचा मनावर घेतल्याने एकदा तिचा लगीन झाला ना की जीव भांड्यात पडत. नाना तुमचा आशीर्वाद असाच तिच्या पाठीशी असून द्या. चांगला हाच होईल चांगलाच बरा गोळीया घेतलास देते मी. हा अगो घेतही मी नंतर. नाही हो मी देते तुमका. घेवा आत्ताच. नंतर नंतर नाही देते ना मी तुमका. दे. हा घेवा. नाता गोळ्या काय तो मगाशी भुतूर गेलो तो अजून काय बाहेर येऊन ना. दत्ता तेवढं मांडव घालूचा त्याचा काय तर लवकर बघ. माई चाय चहा ताईंसाठी देते. हा जवसर या घरात असतात ना तवसर सगळ्यांकडून सेवा करून घेतला. कसा होतला घोवाचा सकाळच्या चायचं घोट पण नाही मिळत ते का. घे. तो कोणासाठी चाय घेऊन चालले चाय ताई लगीन आहे ना ता लिवतात. कोण लिवता. छाया नाही अभिभाव तो काय लिवता.
ठरवता तर माका काय माहित छायाताई चाय आहे छायाचं काय चाललेला जवसर या घरात असा ना तवसर बघत बसायचं घे चाय घेतो का ली कपाट मोठा कपाट लग्नात कपाट किती अरे लग्नासाठी कपाट नाही लागणार आहे कुळगो खायचो मी लगीन करून थंय जातलय थैसर माझे कपडे ठेवूक जागा नको त्याच्यासाठी कपाट लागता ली कपाट पाणगेत मी चाय हाडूक पाठवलेलं इलो नाही कसं अजून काय रावलो असं नाही तुली 25 नवे कोरे साडी आहे 10 ड्रेस अरे वा काय काय घेऊन जाऊची त्याची लिस्ट मग बनवक नको आता माझा लगीन होताला मग अण्णा काय कमी पडाक देतले काय तुझं लगीन जाताला ते वक्त काय उरात नाही उरात काय माहिती हो 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 माधवा तसं तू तुझ्या लग्नाचं सगळं ठरवलं असतेत ना काय ठरवलं काय तयारी माझा काय ना मी अण्णांका सांगतलय माझी वरात ना घोड्यावरसून काढा म्हणून हो सगळ्या गावान बघित रवा खोया माझा लगीन ह्या असा दागिन्यांनी मडवलेला ढोल मागवतले पोरगो कसो पण असा अण्णांच्या चेडवाचा लगीन थाटातच हो खोया सगळ्या गावान बघू खोया पण घ्या काय हाडलास दी अरे दी आता थोडेच दिवस या घरची चाय पितला नंतर जाईत ता बरोबर काय चाचाय काय दी पेल्यातली चाय खडे गेली चाय तर माका काय माहित म्हणजे तुका चाय मी माझ्यासाठी हाडूक सांगलोय आणि ती सगळी चाय तू तुझ्या दरण्यात ओतलस बरोबर ना हात नाही लावले आता. तरी मारलंय म्हणतोस तरी मारलंय म्हणतोस काय झाला आहे तू हे का लय लाडवून ठेवलंस हा अगो त्यानं शाण्यासारखं तुका चाय हाडून दिलं ना ते काच बोलतस हे ना शाण्यासारखं चाय हाडून दिल्यान चाय हाडल्यान माझ्यासाठी आणि गिळल्यान आपणच विसरलंय असं- दत्तभाऊ, असं दत्तभाऊ, विचारतं? दत्तभाऊ. असं- दत्ता तू बाजूक रवा नाही तर अण्णांनी जसा फोडून काढलेली ना तसा फोडून काढतले मी अगो आता तरी सुधार लगीन होचा तुझा काय काय नेऊचा आता बघतस ना मग हे अक्कल पण घेऊन जा नाही तर पोराकडची नावं ठेवतील असं असत ना तर मी अण्णांका सांगून टाकतले माझ्यासाठी घर जावंय बघा म्हणून मग हे बघ मी सगळ्यांच्या डोक्यावर कसे मिरे वाटतय ते मी चाय आणते हा बिंदू अभिराम माधवाक बोलो माधव दादा तुका अण्णांनी बोलायला काय झालं अण्णा तुम्ही बोलवला म्हणान इले मी जो निर्णय घेतलाय दाच होतला पौर्णिमेच्या आत लगीन होणार माधवा आता तुझी बुका बंद करायची सगळी जण बघत राहतील असा लगीन लावणार असे माधवाचा